नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना. आज मी तुम्हाला अख्खा मसूरची ग्रेव्ही कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे. तर मी हा अख्खा मसूर धुवून घेतलेला आहे. तर कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे. त्या पाण्यामध्ये हा सगळा अख्खा मसूर टाकून घ्यायचा व त्याचं 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी. त्याच्या मसाल्यासाठी साहित्य लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी 4-5 कांदे, 1 टमॅटो, आलं लसूण हे सगळं मी कट करून आता मी बारीक करणार आहे. तर बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्याच्या मसाल्यासाठी गरम मसाला, तमालपत्र, जिरे, लाल तिखट, हळद, मीठ एवढंच साहित्य लागणार आहे. आणि मी पातेलं ठेवलं आहे तापण्यासाठी. त्याच्यामध्ये तमालपत्र, जिरे टाकून घेतलेले आहेत. हे अख्खा मसूर शिजलेला आहे. तर त्याच्यामध्ये हा मसाला पण मी टाकून घेतलेला आहे. तर ही हळद आणि मीठ आहे ना ते टाकून घ्यायचं. हा गरम मसाला पण त्यामध्ये टाकून घ्यायचा. मग त्यामध्ये लाल तिखट पण टाकून घ्यायचं व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत आपण चांगलं हे करून घ्यायचं. याला तेल सुटलेलं आहे, मसाला आपला भाजून झालेला आहे. तर हा आहे अख्खा मसूर शिजलेला. तर त्यामध्ये मी टाकून घेते. घरच्या घरीच हॉटेल स्टाईल अख्खा मसूर असं बनतो. किती छान दिसतोय अख्खा मसूर. तर अशी एकदा अख्खा मसूरची भाजी तुम्ही घरीच करून बघा. खूप छान बनते अशी अख्खा मसूरची भाजी. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.